नमस्कार मित्रांनो, माझ्या पहिल्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला आहे तुमचा. आणि पहिल्या व्हिडिओच्या शेवटी मी म्हटल्याप्रमाणे मुंबई महापालिका निवडणूक आणि त्यात भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा झालेला विजय, त्या विषयावरती मी आज तुमच्याशी काही संवाद साधणार आहे. सगळ्यांनाच माहिती आहे की अटीतटीची निवडणूक ही मुंबई महापालिकेची झाली आणि त्यात असं खूप जणांनी विचारही केला नव्हता की 25 वर्षाची उद्धव ठाकरेंची सत्ता भारतीय जनता पार्टी त्यांना पराभूत करेल, ते सत्तेवरून दूर होतील. पण हे घडलं. तर हे कसं घडलं, का घडलं, त्याची वेगवेगळी कारणं आणि भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या विजयाचे शिलेदार कोण असतील. तर जनरली शिलेदार म्हटलं की तुम्ही म्हणाल भारतीय जनता पक्षामधलेच कोणीतरी असतील, तर ते रवींद्र चव्हाण असतील, आशिष शेलार असतील, ते तर आहेत, प्रश्नच नाही. पण भाजपला अशा काही व्यक्तींनी अप्रत्यक्षपणे सुद्धा मदत केली आणि त्याचा फायदा मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला झाला. त्याच संदर्भात काही गोष्टी मी तुमच्यासमोर आता मांडत आहे. सगळ्यात आधी भारतीय जनता पक्षासाठी मुंबई महापालिका जिंकणं हे का महत्त्वाचं वाटलं, तर त्याची 2 कारणं आहेत. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे मुंबईला आज म्हटलं तर भारताची आर्थिक राजधानी, एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. तर इतर देशांमधली जी आंतरराष्ट्रीय दर्जाची शहरं असतात तशी खरंच आपली मुंबई आहे का, तशी मुंबई जर घडवायची असेल तर त्या क्वालिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे. इन्व्हेस्टमेंट्स अधिक चांगल्या पद्धतीने मुंबईत याव्या, मुंबई हे त्याचं माध्यम बनावं, त्या दृष्टीने काम व्हावं. आज मुंबईची ओळख ही धारावीची झोपडपट्टी म्हणा किंवा चाळी, छोट्या छोटी बैठीघरं ही नाही. त्यांना कित्येक वर्ष मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसाला मुंबईमध्येच चांगलं घर देणं, या गोष्टी अपेक्षित आहेत. इतक्या वर्षानंतर मुंबईत घडणं अपेक्षित आहे. कचऱ्याचं व्यवस्थापन, पाणी पुरवठा, हे सगळे विषय मुंबईकरांसाठी आहेत. रस्ते चांगले असणं, तर ही कामं तर भारतीय जनता पक्षाला करायची होती. कित्येक विकास कामांमध्ये उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून त्यांचा पक्ष अडथळे आणत होता. मुंबई मेट्रो हे त्याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे. त्याच्यावरती मी आता जास्त काही डिटेलमध्ये बोलणार नाही, कारण की सर्वांना माहिती आहे. पण या व्यतिरिक्त सुद्धा अजून एक कारण होतं जे महत्त्वाचं ठरलं, ते म्हणजे 2019 साली विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी केलेलं राजकारण. सर्वांना हे ठाऊक आहे की भारतीय जनता पक्ष आपल्या मित्रपक्षाचा सन्मान ठेवतं. शिवसेना हा भाजपचा सगळ्यात जुना मित्रपक्ष आहे, त्यांचा नेहमी सन्मान ठेवला गेला. अगदी 2014 नंतरचं राजकारण जर बघितलं तर 2014ला विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना वेगळे लढले, तरीसुद्धा त्या निवडणुकीमध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतरची ही पहिली निवडणूक आहे, आम्ही शिवसेनेच्या विरोधात एक शब्दही बोलणार नाही. म्हणजेच भले निवडणूक वेगळे लढले तरी भविष्यामध्ये जर एकत्र यायचं झालं तर आम्ही आमचा दरवाजा उघडा ठेवला आहे, मित्राचा सन्मान ठेवला आहे. त्याच्यानंतर 2014च्या निवडणुकीचे निकाल लागले. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाली. बरं, त्या सरकारमध्ये सहभागी होताना शिवसेनेकडून एक मंत्री म्हणून नाव पुढे आलं, त्यांचं नाव होतं सुभाष देसाई. हे सुभाष देसाई जेव्हा मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली त्या दिवशी ते विधानमंडळाचे सदस्य नव्हते, विधानसभेचेही आमदार नव्हते, ते पराभूत झालेले गोरेगावमधून. विधान परिषदेचेही ते सदस्य नव्हते. आणि मंत्री जर एखादी व्यक्ती झाली तर 6 महिन्यामध्ये त्यांनी विधिमंडळाचं सदस्य होणं आवश्यक असतं. सुभाष देसाई हे भारतीय जनता पक्षाच्या कोट्यामधून विधान परिषदेवर आमदार झाले. म्हणजे बघा, मित्राचा सन्मान केला. त्याच्यानंतर 2017ची निवडणूक झाली मुंबई महापालिकेची. ती निवडणूक तर उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं की मी युती करणार नाही, मी युतीसाठी कोणासमोर कटोरा घेऊन जाणार नाही, आणि वेगळे लढले. भारतीय जनता पक्षाने चांगली टक्कर दिली आणि भाजप फक्त 2 जागा कमी पडल्या.
भाजपही आपला महापौर बसवू शकत होता, पण केवळ आणि केवळ मित्रपक्षाचा सन्मान ठेवायचा. भाजपने मुंबईची सगळी सत्ता शिवसेनेकडे दिली, पर्यायाने ती उद्धव ठाकरेंच्या हातात दिली. 5 वर्षाच्या कार्यकाळात कुठेही उद्धव ठाकरेंचा शब्द पडू दिला नाही. देवेंद्रजींनी उद्धव ठाकरेंना पूर्ण सहकार्य केलं. मग बाळासाहेबांचं स्मारक असेल, त्यासाठी महापौर बंगल्याचं आवंटन करायचं असेल, बऱ्याच गोष्टी आहेत. त्यात 2018ला पालघरमध्ये भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांचं निधन झालं. पालघरची लोकसभेची पोटनिवडणूक लागली. त्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेने भाजपचे दिवंगत खासदार जे होते त्यांच्या मुलाला त्यांच्या पक्षात घेतलं. म्हणजे भाजपची सिटिंग सीटवरती शिवसेनेने आपला उमेदवार उभा केला. ती पोटनिवडणूकसुद्धा भाजपने ताकदीने लढली आणि विजयी भाजप झाला. जेव्हा 2019ला लोकसभेसाठी जागा वाटप झालं, तेव्हा ती पालघरची जागा भाजपने पोटनिवडणुकीत जिंकलेल्या उमेदवारासकट शिवसेनेला दिली. का तर युती राहिली पाहिजे, युतीचा सन्मान राहिला पाहिजे. 2019ला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जिथे जिथे शिवसेनेचे बंडखोर होते, शिवसेनेच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून काही बंडखोर होते, ते बंडखोरांना शांत राहण्यास, त्यांना माघारी येण्यास भाजपकडून प्रयत्न झाले. पण निवडणुकीच्या काळामध्ये, त्याच्यानंतर निकालांमध्ये राजकारण झालं. शिवसेनेने भाजपची साथ सोडली, काँग्रेस NCP सोबत सरकार बनवलं. मी एका अर्थी म्हणेन ठीक आहे, चला उद्धव ठाकरेंनी एक राजकारण खेळलं. शहाला काटशहा द्यायचा असतो, त्या पद्धतीने त्यांनी भाजपला म्हणू शकतो एका बाबतीत नमवलं, सत्तेमधून दूर केलं. पण जेव्हा ते सत्तेत आले, काँग्रेस NCP सोबत त्यांनी सरकार बनवलं, त्या सरकारमधून त्यांनी केलं काय? तर फक्त आणि फक्त सुडाचं राजकारण केलं. त्या सुडाच्या राजकारणामध्ये त्यांच्या विरोधात कोण काय बोललं की त्याच्यावरती केसेस टाका, विरोधकांना कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीत अडकवा. एका पत्रकाराने त्यांच्या विरोधात काही पत्रकारिता केली तर त्याच्या घरून त्याला फरफटत आणा. एका अभिनेत्रीने त्यांच्या विरोधात काही टीका केली की लगेच तिच्या घरी बुलडोझर न्या. कोणी त्यांच्या विरोधात काही व्यंगचित्र वगैरे काढलं तर लगेच त्यांची लोकं जाऊन त्याचा डोळा फोडणार. अशा घटना घडल्या. इतकंच काय, राज्यपालांचा सुद्धा अपमान केला. अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्या काळात झाल्या. सूडबुद्धीचं राजकारण झालं आणि या सूडबुद्धीच्या राजकारणाला उत्तर देणं अपेक्षित होतं. पण ते उत्तर त्याच्यावर टीका करून, त्यांच्यावरती त्याच पद्धतीने कारवाई करून नाही होत. मोदी आणि शहा असं राजकारण कधीच करत नाहीत. मोदी आणि शहा राजकारण असं करतात की विरोधक हा राजकीयदृष्ट्या निष्प्रभ झाला पाहिजे, विरोधकाची शक्ती गेली पाहिजे. आणि सगळ्यांना ठाऊक आहे उद्धव ठाकरेंची शक्ती फक्त आणि फक्त एकच आहे, ती म्हणजे मुंबई महापालिकेतील त्याची सत्ता आणि मुंबई महापालिकेच्या सत्तेतून त्यांना बाजूला करणं. हाच उद्धव ठाकरेंनी 2019 नंतर केलेल्या दगाफटक्याला दिलेलं उत्तर होतं. भाजपने ते यश मिळवलं. नुकत्याच महापालिका निवडणुकीमध्ये महायुती जिंकली. भारतीय जनता पक्षाने तर मेहनत घेतली, भाजपचा मतदार होता, तो भाजपला मदत करणार होता मुंबईमध्ये, ते झालं. पण भाजपचा विजय, महायुतीचा विजय सुकर करण्यात 3 जणांनी मदत केली. त्यातले पहिले एकनाथ शिंदे. जशी भाजपकडे मतं आहेत तशी उद्धव ठाकरेंकडे सुद्धा मतं होती, शिवसेनेची काही मतं होती. त्या मतांना सेंध लावणं तेही गरजेचं होतं. त्यातली काही मतं शिवसेनेमधून शिंदेंच्या रूपात, शिंदेंच्या नेतृत्वात महायुतीकडे वळली. उद्धव ठाकरेंच्या मतदानामध्ये घट झाली. त्याचसोबत दुसरी गोष्ट होती ती म्हणजे उद्धव ठाकरेंना लोकसभेमध्ये बऱ्यापैकी अल्पसंख्याक समाजाने मदत केली होती आणि थोडेसे अमराठी मतदारांचं विभाजन व्हावं म्हणजे भाजप आणि भाजपेतर पक्षांमध्ये, म्हणून काँग्रेस वेगळं लढलं होतं असं मला वाटतंय. पण जे अल्पसंख्याक मतदार लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीकडे गेले होते त्यांना एक पर्याय उभा करण्याचं काम केलं, ते म्हणजे ओवेसींच्या पक्षाने, MIMने. जी अल्पसंख्याक मतं मुंबईतली बऱ्यापैकी महाविकास आघाडीकडे जाऊ शकली असती, कदाचित काँग्रेसकडे जाऊ शकली असती, त्याचा पर्यायाने फायदा उद्धव ठाकरेंनाच झाला असता महापौर निवडणुकीमध्ये. त्या मतांना दुसरीकडे वळवण्यात
MIM या पक्षाने भाजपला इनडायरेक्टली मदत केली असं मला वाटतंय. आणि निकालांमध्ये बघितलं तर मनसेपेक्षा जास्त जागा या ओवेसींनी जिंकून आणल्या, म्हणजे ओवेसींच्या पक्षाने जिंकून आणल्या. राजकारणामध्ये दुसऱ्याला मिळणारी मतं कमी करणं, तिथे काही मतविभाजन करणं हे महत्त्वाचं असतं. त्याच पद्धतीने आपल्याला मिळणाऱ्या मतांचं एकत्रीकरण करणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी अप्रत्यक्षपणे फायदा एका तिसऱ्या व्यक्तीने केला, त्याचं नाव आहे राज ठाकरे. खूप जण म्हणतील राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत निवडणूक लढले, मग त्याचा फायदा भाजपला कसा झाला? आता मी त्याच्यावरती आत्ता काही भाष्य करणार नाही, कारण मला माहीत नाही आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरेंकडे गेलेत की त्यांना पाठवले. ते येणारा काळच सांगेल. पण त्यांच्या कृतीमधून असं काहीतरी घडलं की त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला. उदाहरणार्थ, त्यांनी एका सभेमध्ये दक्षिण भारतीय लोकांवरती टीका केली. भाजपचे नेते अण्णामलई त्यांच्यावर टीका करताना काय त्यांना रसमलाई आठवली, असं बरंच काय काय झालं. याचा फायदा काय झाला भाजपला, की जे अमराठी मतदार, विशेष करून दक्षिण भारतीय मतदार जे मुंबईमध्ये होते, जे कदाचित विभागले गेले असते, काही काँग्रेसमध्ये गेले असते, काही अपक्षांमध्ये गेले असते, ते चलबिचल नाही झाले. ते एक गठ्ठा बऱ्यापैकी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीकडे वळले. त्याचसोबत एका इंटरव्ह्यूमध्ये अमित ठाकरे म्हणाले की जर आमची सत्ता आली तर आम्ही बाहेरून येणारे उत्तर भारतीय, बिहारी या लोकांना प्रवेश बंद करू वगैरे. ही वाक्य निवडणुकीच्या काळात दिसायला चांगलं वाटतं की हां बघा मराठी माणसासाठी, पण मराठी मतदार ऑलरेडी भाजपकडे वळलेला होता. बऱ्यापैकी संख्येत मराठी मतदार होते. 2014मध्ये, 19मध्ये आणि 24मध्ये 14-15 आमदार, 36पैकी 14-15 आमदार हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आले होते. त्यामुळे मराठी मतदार हा बऱ्यापैकी महायुतीकडे होता. लोकसभेला सुद्धा 2024ला भले 4 जागा महायुतीच्या आल्या, 2 जागा शिवसेना आणि भाजपच्या आल्या, तरीसुद्धा 2 लाख जास्त मतं महायुतीला मिळाली होती. त्यामुळे मराठी मतदार हा उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये ऑलरेडी विभागला होता. पण जे अमराठी मतदार होते त्यांना कुठेही विचलित न होता भाजप आणि महायुतीलाच मतदान करायला भाग पाडलं राज ठाकरेंच्या या कृतीमुळे. त्यामुळे मला असं वाटतंय की राज ठाकरे हे सुद्धा एक अप्रत्यक्ष साथीदार ठरले महायुतीचा विजय घडवण्यामध्ये. आता नेहमी असं म्हणतात की हे असं घडलं, हे असं घडवण्यामागे कोणीतरी कारणीभूत असेल. तर मोदी आणि अमित शहांची रणनीती असते की विरोधकाने सुद्धा आपल्याला पाहिजे तसं खेळलं पाहिजे. म्हणून बघा ना, जे उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष मनसेला संपलेला पक्ष म्हणत होते, ते मनसेसोबत गेले. जी काँग्रेस आणि शिवसेना उभाटा लोकसभेला एकत्र लढले, विधानसभेला एकत्र लढले, ते वेगळे लढले. आणि ओवेसींनी येऊन काँग्रेसला जी अल्पसंख्याक मतं वर्षानुवर्ष मिळत होती त्या मतांना सुद्धा फाटा फोडला. याचा परिणाम हा झाला की शेवटी महायुती म्हणजेच भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना बहुमताच्या आकड्यापर्यंत गेली. जो भारतीय जनता पक्ष 2017मध्ये शिवसेनेपेक्षा 2 जागा कमी होता, त्या भारतीय जनता पक्षाला शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेसोबत बहुमताचा आकडा पार करता आला. जर मतदानाची टक्केवारी घेतली तर मुंबईमधून 45% जास्त मतं भाजपला पडली आहेत. 10-11% मतं शिंदेंना, म्हणजे जवळजवळ 55% मतदारांनी महायुतीच्या बाजूने मतदान केलेलं आहे. ही कन्व्हिन्सिंगली लढलेली निवडणूक आणि स्ट्रॅटेजिकली फॉर्म केलेली निवडणुकीची प्रक्रिया होती भाजपची. त्याच्यानुसार महायुतीला विजय मिळाला आणि त्याच्यासाठी 3 छुपे शिलेदार ज्यांनी मदत केली. एकनाथ शिंदे ज्यांनी उद्धव ठाकरेंची मतं काही प्रमाणात भाजपसोबत जोडली. 2 ओवेसींचा पक्ष ज्यांनी उद्धव ठाकरेंकडे आणि काँग्रेसकडे वळणारी अल्पसंख्याक मतं बाजूला केली. आणि 3 अमराठी मतदार एक गठ्ठा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीकडे वळण्यास राज ठाकरेंची काही भाषणं कामी आली. हेच 3 छुपे शिलेदार, त्याबद्दल मी माझं मत मांडलं.
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.